तर उद्यापासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पुढचा टप्पा सुरू होतोय। पहिल्या टप्प्यामध्ये अर्थसंकल्प, त्यावर सत्ताधारी विरोधकांची भाषणं झाली, आरोप प्रत्यारोप झाले। पण सर्वाधिक चर्चा झाली ती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांची। कारण पहिल्या टप्प्यातील कामकाज जेव्हा सुरू होतं तेव्हा 10 फेब्रुवारीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे। पण लोकसभा अध्यक्षांना पदावरून कसं हटवता येतं? ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव नेमका कशासाठी? बघूया। संसद के अंदर भी और संसद के परिसर में भी हमारी भाषा संयमित और मर्यादित होना चाहिए। मैंने एक मिनट प्लीज, नो, ये तरीका ठीक नहीं है, प्लीज। मैंने आपको मना व्यवस्था दे दी इस विषय पर, मैं सिर्फ वो कह रहा हूं, व्यवस्था दे दी इस विषय पर। आप मुझे बोलने दीजिए कि नारावाला जी ने एक मिनट आप सुनिए प्लीज। नो, आपको रूल्स का पालन करना पड़ेगा अगर सदन में बोलना है तो। अगर आप सदन में नियम प्रक्रियाओं से नहीं बोलना चाहते तो इजाजत नहीं मिलेगी, मैं अगले वक्ता को बुलाऊंगा। संसदेत गोंधळ असो की कोणत्याही विषयांवर चर्चा असो, गेल्या 6 वर्षांपासून ओम बिर्ला यांनी संसदेचं कामकाज योग्य पद्धतीनं कसं पार पाडलं जाईल यावरच भर दिला। श्री ओम बिरला को इस सभा के अध्यक्ष रूप में निर्वाचित घोषित किया जाता है, जो कि श्री नरेंद्र मोदी जी द्वारा प्रस्तुत प्रथम प्रस्ताव स्वीकृत कर लिया गया है। 19 जून 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावानंतर ओम बिर्ल्यांची पहिल्यांदा लोकसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली तो क्षण। तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक अधिवेशनात ओम बिर्लांची भूमिका महत्त्वाची राहिली। मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्येही त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाची धुरा ओम बिर्लांच्याच खांद्यावर दिली। खरं तर ओम बिर्लांसाठी त्यांची पहिली टर्म तशी खडतर नव्हती, कारण विरोधी बाकांवरच्या खासदारांची संख्या इतकी कमी होती की लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त होतं। पण यावेळी जेव्हा त्यांची पुन्हा अध्यक्षपदासाठी निवड झाली तेव्हा त्यांच्या सभागृहात विरोधी पक्षाचे खासदारही 250 वर पोहोचले। गेल्या वेळी संपूर्ण बहुमताचं असलेलं मोदींचं सरकार यावेळी मात्र मित्रपक्षांच्या मदतीनं आलं होतं। शिवाय 100 खासदारांच्या जोरावर काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पदही होतं। त्यामुळे ही 5 वर्ष लोकसभेत जोरदार भाषणं होणार, अधिवेशन आरोप प्रत्यारोपांनी गाजणार, खासदारांच्या निलंबनाचा धडाका पाहायला मिळणार याचा अंदाज बहुतेक त्यांनाही असावा। पण एक अंदाज घेण्यात त्यांची चूक झाली, तो म्हणजे अविश्वास प्रस्ताव, तोही त्यांच्या विरोधात। त्यात झालं असं, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे वादळी चर्चांनी झाली। मनोज नरवणेंच्या पुस्तकातील मजकुराच्या वाचनावरून राहुल गांधी सरकारला घेरत होते, तर विरोधकांना संसद बंद पाडायची असं म्हणत सत्ताधारी पलटवार करत होते। 1 फेब्रुवारीपासून 4 फेब्रुवारीपर्यंत हे चित्र होतं। लोकसभेचं कामकाज सुरू व्हायचं आणि 5व्या मिनिटाला कामकाज स्थगित व्हायचं। 4 फेब्रुवारीला याच प्रकरणात दुसरा अंक सुरू झाला। त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार होते। पण 5 वाजता सभागृहात काँग्रेससह विरोधकांचा गोंधळ सुरू झाला। 5:10 काँग्रेसच्या महिला खासदार आक्रमक झाल्या आणि त्या पंतप्रधान जिथे बसतात त्या आसनाजवळ पोहोचल्या। त्यांच्या हातात बॅनर्स होते आणि मोदींविरोधात घोषणा सुरू होत्या। नेमका याचाच आधार घेत दुसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्षांनी एक मोठं वक्तव्य केलं। कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सकते थे। ये दृश्य मैंने सदन में देखा भी सही। अगर ये घटना हो जाती तो ये अत्यंत अप्रिय दृश्य देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार तार कर देता। इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए। सभागृहातच पंतप्रधान मोदींना धोका होता असं म्हणत लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस महिला खासदारांकडे बोट दाखवलं। त्यावरून काँग्रेस आणि विरोधी पक्ष इतके आक्रमक झाले की अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण होण्याआधीच काँग्रेस आघाडीनं 100 पेक्षा जास्त खासदारांच्या सह्या घेऊन लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला।
ज्या क्षणाला हा प्रस्ताव आला तेव्हापासून लोकसभेचा पहिला टप्पा पूर्ण होईपर्यंत ओम बिर्ला सभागृहात आलेच नाहीत. आता त्यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर उद्या चर्चा होणं अपेक्षित आहे. त्यातच काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या जोडीला तृणमूल काँग्रेसही आल्यानं विरोधकांचं संख्याबळ आणि मनोबल वाढल्याचं दिसतंय. ये वो जो प्रस्ताव है बहुत ही हम गंभीरता से ले रहे हैं. जिस तरह से ओम बिरला जी ने लोकसभा में लोकतंत्र के खिलाफ, डेमोक्रेसी के खिलाफ अपनी भूमिका सामने लाई, तो ऐसे में हमारे पास एक ही हथियार होता है अपोजिशन के पास, उनके खिलाफ अविश्वास प्रस्ताव लाकर चर्चा कर. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र ओम बिर्लांची पाठराखण केली. ओम बिरला जी जितने शानदार सांसद हैं उतने ही बेहतरीन लोकसभा अध्यक्ष भी हैं. वे संविधान को पूरी तरह समर्पित है. वे संसदीय प्रणालियों के प्रति पूरी तरह निष्ठा रखते हैं. वे आज किसी पक्ष के सदस्य नहीं है, वो पक्ष प्रतिपक्ष से पूरी तरह ऊपर है. खरं तर गेल्या 6 वर्षांपासून लोकसभेच्या अध्यक्षपदावर विराजमान असलेल्या ओम बिर्लांवर याआधी अनेक आरोप झाले. संसदेच्या कामकाजात अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून ते सरकारधार्जिणी भूमिका घेतात. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सभागृहातील निवेदनावर मर्यादा आणतात. विरोधी पक्षनेते आणि इतर ज्येष्ठ नेत्यांना बोलण्याची संधी पद्धतशीरपणे नाकारतात. असे अनेक आरोप याआधीही अनेक वेळा झाले. जवळपास प्रत्येक अधिवेशनात एकदा तरी ओम बिर्लांवर असा आरोप झालाय. पण अविश्वास ठरावाची ही पहिलीच वेळ ज्यावर उद्यापासून चर्चा सुरू होईल. प्रश्न असा आहे की लोकसभा अध्यक्षांना असं हटवता येतं का? लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेतील सर्वात कठीण भाग म्हणजे मतदानाचा नियम. अध्यक्षांना दूर करण्यासाठी सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचं बहुमत आवश्यक असतं. याचाच अर्थ केवळ उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांचं बहुमत पुरेसं नसतं. सरकार पाडण्यापेक्षा लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कायदेशीररित्या अत्यंत कठीण आहे. म्हणजेच काय तर लोकसभेची मंजूर सदस्य संख्या 543 आहे आणि जर काँग्रेसला ओम बिर्लांना पदावरून हटवायचं असेल तर त्यांना किमान 272 मतं लागणार आहेत. खरं तर आतापर्यंत भारताच्या इतिहासात 3 वेळाच लोकसभा अध्यक्षांविरोधात असे अविश्वास प्रस्ताव आले होते. पण विरोधकांकडच्या संख्याबळामुळे 3ही वेळात अविश्वास ठराव फेटाळले गेले. सध्या विरोधकांच्या इंडिया आघाडीकडे लोकसभेत जवळपास 234 खासदारांचं संख्याबळ आहे. तर भाजपच्या नेतृत्वातील एनडीएकडे जवळपास 292 खासदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास ठरावाचं पुढे काय होणार याचा अंदाज विरोधकांनाही असणार हे नक्की. शिशुपाल कदमसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.